भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो देशवासियांना अभिमान वाटावा अशा काही मोजक्या संस्थांपैकी एक. आता मात्र या संस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय, ते खासगी कंपन्यांच्या रूपाने. याचाच एक परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यात सुमारे 100 शास्त्रज्ञ तंत्रज्ञांनी राजीनामे दिलेत. महत्त्वाच्या मोहिमा रखडू नयेत यासाठी सरकारला तातडीने हालचाली कराव्या लागल्यात. मात्र या ब्रेन ड्रेनच्या समस्येला एक रुपेरी किनारही आहे, ती नव्याने निर्माण होणाऱ्या संधीची. पाहूया स्पेशल रिपोर्ट. हे आहे विक्रम-1 रॉकेट. श्रीहरिकोटाच्या लॉन्च पॅडवरून शनिवारी 18 जुलैला ते आकाशात झेपावेल तेव्हा एक नवा इतिहास घडेल. कारण देशातल्या खासगी कंपनीकडून अंतराळात झेपावलेलं हे पहिलंच रॉकेट असेल. आतापर्यंत अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण या क्षेत्रामध्ये इस्रोची मुख्यधारी होती, पण 2020 साली केंद्र सरकारने अंतराळ धोरणांमध्ये बदल केला आणि खासगी कंपन्यांना रॉकेट, उपग्रह आणि लॉन्चिंग सेवेचे दरवाजे खुले केले. त्यांना इन स्पेस सहकार्य आणि मंजुरी मिळू लागली. त्याचाच परिणाम म्हणून स्कायरूट या हैदराबाद स्थित कंपनीचं शनिवारी पहिलं ऑर्बिटल मिशन होऊ घातलंय. मात्र अंतराळ क्षेत्रातल्या या धोरणाबद्दलचा थेट परिणाम इस्रोच्या कार्यक्षमतेवर होण्याची भीती आहे. कारण गेल्या काही महिन्यात इस्रोमधल्या 100 ते 120 शास्त्रज्ञांनी तडकाफडकी राजीनामे दिलेत. बंगळुरूच्या UR राव सॅटेलाइट सेंटरमधल्या 80 शास्त्रज्ञांनी आपले राजीनामे दिलेत, तर तिरुवअनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधल्या 20 संशोधकांनी इस्रोला रामराम ठोकलाय. खासगी क्षेत्रात अनेक संधी तयार झाल्यामुळे इस्रोमधून इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन होत असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. भारत सरकार के प्रयत्नों से अभी स्पेस सेक्टर को खुला कर दिया गया है कि जिसके कारण बहुत सारी प्राइवेट कंपनियां और स्टार्टअप्स स्पेस के क्षेत्र में अभी कार्य करने के लिए काफ़ी उत्सुक है और इस कारण से भी निजी क्षेत्र में यानी कि प्राइवेट सेक्टर में काफ़ी इंजीनियरों की, साइंटिस्टों की ज़रूरत महसूस हो रही है. इस्रोमधून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू झाल्यामुळे गगनयानसारखी महत्वाकांक्षी मोहिमांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारची धावपळ उडालेली असून नियमांमध्ये तातडीनं महत्त्वाचे बदल करण्यात आले. सरकारनं काढलेल्या आदेशानुसार ग्रुप ए मधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञाचे राजीनामे आणि सेवानिवृत्ती मंजुरीचे अधिकार आता संचालकांना नसतील. त्यांचे अर्ज आता थेट केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाकडे जातील आणि ते मंजूर करण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारला असेल. ग्रुप ए मधले शास्त्रज्ञ तंत्रज्ञ हे गगनयानसह अन्य काही महत्त्वाच्या प्रकल्पांवरही काम करतात. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी देखील राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा देत केंद्राच्या उपाययोजनांची पाठराखण केली आहे. लोक येत जात असतात, तो कोणत्याही संस्थेच्या कामाचा भाग असतो. सरकारनं काढलेलं पत्रक हे कर्मचारी टिकवण्याबरोबरच महत्त्वाचे प्रकल्प अचानक खोळंबणार नाहीत यासाठी केलेली तजवीज आहे. तरीही कोणी सोडून गेलंच तर दुसरी व्यक्ती त्याची जागा घेईल. आम्ही त्याबाबत योग्य ती काळजी घेतोय, असं नारायण यांनी स्पष्ट केलं. मोठ्या संख्येनं संशोधक सोडून गेल्यास इस्रोवर परिणाम झाला तर तो तात्पुरता असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 20 साल से या 25 साल से काम कर रहा है, यदि वो छोड़ के जा रहा है तो देखो हमारे घर में से भी कोई विदाई ले रहा है, कहीं जा रहा है, तो हमें उसका थोड़ा सा जो है दुख तो रहता है, उस समय पे खालीपन महसूस होता है. तो यहाँ पे भी होगा, लेकिन लोग जो है कैपेबल है उसको ओवरकम कर लेंगे. लेकिन हाँ, टेम्पररी सेटबैक वो तो रहेगा. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं समर्थन केलंय. So I think it's not fair that people who have taken on such a major responsibility for the country should suddenly be quitting. And I think the government is entitled to ask them why and what can go on. And perhaps there are some improvements of service conditions or whatever they could offer. But right now this is hurting the country, no doubt about it. खासगी क्षेत्रासाठी अंतराळ मोकळं केल्यानंतर तिथं रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार याची केंद्र सरकारला निश्चित कल्पना असणार. गेल्या 6 वर्षात हळूहळू विस्तारलेलं खासगी क्षेत्र आता इस्रोपेक्षा जास्त पॅकेज देण्याइतकं सक्षम झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत. महत्त्वाच्या मोहिमा रखडायला नको म्हणून केंद्र सरकारनं कडक धोरणं अवलंबली असली तरी या संशोधकांना बळजबरीनं कायमचं रोखून धरणं शक्य नाही आणि ते योग्यही नाही. त्यामुळे खासगी क्षेत्राची बुरळ पडणार नाही असं सॅलरी स्ट्रक्चर आणि वर्क कल्चर इस्रोला नजीकच्या काळात द्यावं लागेल.
ही देशातले तरुण उदयोन्मुख शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानांसाठी निश्चितच चांगली बाब म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.